सर्वांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा. मंडळी, आज आपण महाराष्ट्रातील 9 गडदेवतांची माहिती घेणार आहोत. यात पहिली म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ मानली जाणारी वणी डोंगरावरची सप्तशृंगी माता. नाशिक शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या या वणीच्या डोंगरावर जायला आपल्याला 450 पायऱ्या चढाव्या लागतात. यानंतर रायगडावर शिवाजी महाराजांच्या पूर्वी शिर्के घराण्याने स्थापन केलेली शिरकाई देवी. स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजेच राजगडावर पद्मावती देवीचं मंदिर आहे. इथं असलेल्या 3 मूर्तींपैकी एक मूर्ती स्वतः महाराजांनी स्थापन केलेली आहे. शिवजन्मभूमी जुन्नर इथल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे. आऊसाहेबांनी आपल्या शिवरायांचं नाव याच देवीच्या नावावरून ठेवलं. महाबळेश्वर जवळील प्रतापगडावर भवानी आईचं स्थान आहे. महाराजांनी मंबाजी नाईक पानसरे यांना नेपाळमधल्या त्रिवेणी संगमातून निर्दोष शिळा आणायला सांगितली, तेव्हा नेपाळचा राजा लीलासेन याच्याकडून आणलेल्या या शिलाखंडातून मूर्ती घडवण्यात आली. देवळाच्या समोर आपल्याला हंबीरराव मोहितेंची तलवार बघायला मिळते. या तलवारीच्या पात्यावर कान्होजी मोहिते हंबीरराव अशी अक्षरं आहेत. या व्यतिरिक्त पालीजवळील सुधागडावर भुराई देवी, साताऱ्यातील अजिंक्यतारावर मंगला देवी, लोणावळ्याजवळ कोरीगडवरील कोराई देवी आणि कोल्हापूरमधील रांगणा दुर्गावरील रांगणाई या देवी वास करतात. तुम्ही यापैकी कोणकोणत्या देवींचं दर्शन घेतलं आहे? तुम्हाला जर अधिक माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास अधिकाधिक शेअर करा, फॉलो करा सफर शैली. भेटूया पुढच्या भागात.